वर्षा गायकवाड यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसमध्ये नाराजी. मुंबई काँग्रेसमधील शीतयुद्धावर तोडगा काढण्यासाठी प्रभारी रमेश चेन्नीथला 3 आणि 4 जुलैला मुंबई दौऱ्यावर. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणूक लढणं धोकादायक. लोकसभेला ठाकरेंकडे पाहून लोकांनी अधिक मतं दिली. संजय राऊतांकडून मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याचे संकेत. माहितीमध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती. 12 आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारी. जायकवाडी धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. रात्री ड्रोन प्रतिबंधित क्षेत्रामध्ये 6 ते 8 ड्रोनद्वारे हवाई टहळणीचा प्रयत्न. पाटबंधारे विभागाकडून तक्रार दाखल. महालक्ष्मी रेसकोर्सवर 300 एकरांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान होणार. कुठलंही बांधकाम होणार नसल्याची मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड भिडणार. तर दक्षिण आफ्रिकेची अफगाणिस्तानवर मात करत फायनलमध्ये एंट्री. संभाजीनगरच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 77 रुपये पीक विमा जमा. तर काही शेतकऱ्यांना 193 रुपये 99 पैसे पीक विमा मिळाल्याचा प्रकार. सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करताय का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. लोकशाहीचा नवा चौकीदार लोकसभेत रुजू. मात्र हा चौकीदार चोर नाही. सामनातून राहुल गांधींना लोकशाहीचा चौकीदार म्हणत अभिनंदन. पुणे मेट्रोची स्वारगेट पर्यंतची सेवा गणेशोत्सवाच्या आधी सुरू होण्याची शक्यता. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट पर्यंत भुयारी मेट्रो मार्गाचं काम 95% पूर्ण. शेतकऱ्यांना कर्ज देताना राष्ट्रीयकृत बँकांचा आखडता हात. बँकांकडून उद्दिष्टाच्या 45%च कर्ज वाटप. राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती. पुणे शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा आज बंद. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणचा निर्णय. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वीज पुरवठा राहणार बंद. दिल्लीमध्ये जोरदार पावसाची हजेरी. दिल्लीवासियांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा. तर पावसामुळे दिल्लीचं तापमान कमी होण्यास मदत. राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता. पुढील 48 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. ठाणे आणि मुंबईसाठी येलो. तर रायगड रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्तांच्या 50% जागा रिक्त. रिक्त जागा भरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून अर्जाची मागणी. पालखी सोहळ्यासाठी पीएमपीएमएल प्रशासन सज्ज. पालखी सोहळ्यानिमित्त देहू आळंदीसाठी जादा बसेसची सोय. 26 जून ते 30 जून दरम्यान सोडण्यात येणार 148 अधिक बसेस. पुण्यात नद्यांच्या पूररेषेचा सर्वंकष आढावा घेऊन नव्यानं पूररेषा आखण्याच्या उच्च न्यायालयाच्या सूचना. तर उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचेही आदेश. इंद्रायणी नदीचं पाणी दिवसेंदिवस प्रदूषित होत असल्यानं शिवसेना युबीटी पक्ष आक्रमक. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पाजलं इंद्रायणी नदीतील दूषित पाणी. लोकल गर्दीमुळे होणाऱ्या मृत्यूवरून हायकोर्टानं रेल्वेला फटकारलं. लोकांना लोकलमधून गुरांसारखा प्रवास करायला लावणं लज्जास्पद असल्याचं कोर्टाचं मत. वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण. शहरामध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर. मात्र वाहतूक कोंडीकडे वाहतूक पोलिसांचंच दुर्लक्ष. कोकण रेल्वेवर 30 जून ते 30 जुलै दरम्यान मेगा ब्लॉक. नेत्रावती मत्स्यगंधा एक्सप्रेसचा प्रवास पनवेलपर्यंतच होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.